दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। आज 3:30 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दीपावली पाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पारंपरिक आणि वैदिक पद्धतीने पूजा करण्यात आली। त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे। विठोबाचे राज्य आम्हाला नित्य दिवाळी। खरं तर विठ्ठल भक्तांसाठी विठ्ठलाचं दर्शन आणि त्याचं सानिध्य हेच रोजची दिवाळी आहे। आणि आज विशेष 3:30 मुहूर्तापैकी एक असलेला दिवाळी पाडवा आहे आणि मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। परंपरेप्रमाणे वैदिक पद्धतीने जे श्री विठ्ठल रुक्मिणीचे नित्योपचार असतात ते नित्योपचार आज करण्यात आलेले असून श्री विठ्ठल भक्त जे आहेत ते आजच्या दिवसाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनाने करत आहेत। अत्यंत आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि भाविक हे विठ्ठल दर्शनाने आनंदित होत आहेत, तृप्त होत आहेत। कारण आजचा दिवस हिंदू सणांपैकी जो दिवाळी पाडवा आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। अत्यंत त्याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्याचा उत्साह पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दिसत आहेत। आपल्या सोबत काही भाविक आहेत जे सांगू शकतील की आज काय सांगाल, कुठून आला? मी आलो मुंबईहून. काय झालं, दर्शन झालं? कसं वाटलं? चांगलं वाटलं. काय वाटतंय आज, काय मागितलं पांडुरंगाला? काही नाही, काहीच नाही. सगळीकडे आज सुख समृद्धी नांदो हो, अशी याचना केली का? केली. एकंदरीत यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे, अनेक संकट आलेले आहेत। मात्र त्या सर्व संकटातून या सर्व जनतेला दिलासा मिळावं आणि इथून पुढचे सगळे दिवस हे सुख समृद्धीचे जावो अशी आपण श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करतो। कारण न्यूज 18 लोकमतने सगळ्या आपल्या ज्या प्रेक्षकांसाठी आपण हे दाखवत आहोत की दिवाळी पाडवा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन हे आपण घडवत आहोत। न्यूज व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।